माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी जस्ट काही दिवसापूर्वी मानदेशी महोत्सव याच्याविषयी व्हिडिओ शेअर केलेला होता, तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याच्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार। आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले होते त्याची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि सगळ्यात अगोदर मला खूप छान वाटलं की तुम्हाला जे प्रश्न पडले किंवा तुमचे जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आणि मानदेशी महोत्सव हा विविध कलांचं प्रदर्शन तसेच आपली जी मराठी संस्कृती आहे ना ती लोप पावत आहे, तर त्यातील जे उद्योग आहेत, कारागीर आहेत, तसेच महिला बचत गट, महिला उद्योग, कारागीर असं सगळ्यांचं विविध संस्कृतीमधील एकच प्रदर्शन या ठिकाणी झालेलं होतं। आणि ते पाहायला किंवा त्याचा आनंद घ्यायला तुम्हाला तर खूप आवडलं, म्हणूनच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला आणि ऑफकोर्स ते तुम्हालाही आवडलेलं आहे। तुम्ही दिलेल्या प्रतिसादातून मला समजलेलं आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी विचारलं होतं की त्याचा ॲड्रेस काय आहे किंवा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करता येतं, त्याबरोबरच तो कधी होता किंवा त्याचं म्हणजे कोणाकोणाला खूप छान वाटला, कुठे आहे किंवा किती दिवस महोत्सव असतो हा। तर एका दादांनी मला कमेंट केलेली होती, मला छान वाटलं, तर ते म्हटले होते की अहो व्हिडिओ बनवत आहात तर पूर्ण माहिती द्या ना, वेळ, पत्ता, व्हिडिओमध्ये डेट्स काय आहेत ते सांगत जा आणि व्हिडिओ जुना आहे का अपलोड केलेला असं विचारलेलं होतं। तर मी सगळ्यात अगोदर त्या दादांना सांगेल की हो, तो व्हिडिओ होता 2023चा। तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की मी व्हिडिओ बनवत होते पण मला एडिटिंगचा कंटाळा येत होता किंवा माझी काही तब्येत ठीक नव्हती, मला काही प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तसाच माझ्या मोबाईलमध्ये होता। मग इतका छान व्हिडिओ होता आणि त्याच्या जे काही कला होत्या त्या मला खूप आवडलेल्या होत्या, म्हणून मी तसंच ठेवलेले होते, डिलीट केले नव्हते। आणि आता नवीन वर्षापासून जेव्हापासून व्हिडिओ बनवत आहे मग तेव्हापासून जुनी व्हिडिओ होते ना त्याचा स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे म्हटलं काही असं जुना असला तरी काही नाही, पण कला तीच आहे, आपली मराठी संस्कृतीची जपणारी कला आहे, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी ॲड्रेस पण सांगितलेला होता की मुंबईमधील प्रभादेवी आणि रवींद्र नाट्य मंदिर इथे तो मानदेशी महोत्सव झालेला होता आणि ऑफकोर्स तो जुनाच व्हिडिओ होता। तर पुढचा प्रश्न आहे तो मानदेशी महोत्सव कुठे आहे, तर तो मुंबईमधील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर इथे होता, याचं उत्तर मी दिलेलं आहे। आणि तारीख किती आणि दिवस म्हणजे किती दिवस आहे, कुठे आहे आणि मिसिंग मुंबई म्हटलेलं आहे। तर हो, मुंबईमध्ये इथं कोणी राहणार असेल आणि ते इथून जर दुसरीकडे कुठे गेले ना तर ते नक्कीच मुंबईला मिस करतात किंवा इथं ज्या काही गोष्टी आहेत किंवा इथलं जे काही वातावरण किंवा ज्या काही असतील गोष्टी त्याला खूप मिस करतात, असं मी पण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। ज्या माझ्या मैत्रिणी इथून गेलेल्या आहेत त्या सुद्धा खूप मिस करतात मुंबईला। प्राईस व्हिडिओ बनवत जा, तर इथून पुढे मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन, प्रयत्न करेन, कारण आपल्याला जर वस्तू घ्यायची असेल तर त्याची प्राईस विचारायला काही वाटत नाही, पण आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपल्याला वस्तू जर एखादी घ्यायची नसेल तर प्रत्येक जण तेच करतात, विचारतात आणि कोणी जास्त नाही घेतलं किंवा मला असं वाटतं की जाऊ दे काय हरकत नाही, आपल्याला व्हिडिओ आहे, वस्तू दिसत आहेत आणि एखाद्या वस्तूची मी विचारते पण तरी पण इथून पुढे प्रयत्न करेन की कोणत्या कोणत्या वस्तू असतील तर त्याची प्राइस किती आहे काय आहे तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। आणि वेळ, पत्ता, डेट्स या सगळ्या मी विसरून गेलेली आहे, कारण तो जुना व्हिडिओ होता त्याच्यामुळे त्याचा वेळ किंवा जो काही डेट्स होत्या, किती दिवस होता आणि किती तारखेपासून होता हे पण मी विसरले होते, त्याच्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं काही दिलेलं नव्हतं। पण आता 2025ला मानदेशी महोत्सव पुन्हा होणार आहे मुंबईमध्ये, तर तो कधी, कुठे, किती दिवस आणि त्याच्या डेट्स काय हे सगळं काही सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ग्रामीण महाराष्ट्रातील श्रीमंती आणि संस्कृती अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, 2025 मध्ये मानदेशी महोत्सव येत आहे मुंबईमध्ये। तर ज्यांना कोणाला जायचं आहे किंवा ज्यांना पाहायचं आहे आणि ज्यांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा आहे किंवा तिथल्या ज्या वस्तू आहेत त्यांना विकत घ्यायच्या आहेत किंवा त्यांना जरूर त्या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे त्या उत्सवाचा, त्या उत्सवामध्ये आपलं जे काही गावाकडे चुलीवरच्या भाकरी किंवा जे चुलीवरचं विविध जेवण असतं, जसं कोल्हापूरचं स्पेशल असतं, साताऱ्याचं स्पेशल असतं, प्रत्येक ठिकाणचं काही ना काही स्पेशल असतं, तर त्या महोत्सवामध्ये अगदी आपल्या गावातील पारंपरिक अशा प्रकारचं जेवण किंवा जे काही असतं ना ते चटण्या, लोणचं सगळं काही खूप छान असतं। तर ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी आता येणारा मानदेशी महोत्सव खूप महत्त्वाचा असणार आहे, तर ज्यांना याचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी त्याचे डेट्स सांगत आहे। तुमच्या अगोदर प्रश्नांचं उत्तर मिळालेलंच असेल की त्याची डेट्स काय आहे, व्हिडिओ कधीचा आहे किंवा कुठलचा आहे, ते किती दिवस आहे किंवा तुम्हाला आवडलेला आहे किंवा
आणखीन असं की प्राइस का सांगितली नाही याचं तुमचं उत्तर मिळालेलंच आहे। मानदेशी महोत्सव 2025 हा मुंबईमधील परेल या ठिकाणी होणार आहे आणि डेट आहेत 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी आणि ॲड्रेस आहे नरे पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई आणि टायमिंग असणार आहे सकाळी 10:30 ते 9:30 पर्यंत। ज्यांना कोणाला जायचं असेल किंवा ज्यांना तिथलचं कशा प्रकारचं आहे पाहायचं असेल तर नक्की अवश्य भेट द्या। त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही या मानदेशी महोत्सवाच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार। मी सुद्धा जाणार आहे 2025 मानदेशी महोत्सवासाठी, तर तिथे गेलेला व्हिडिओ किंवा ज्या कशा प्रकारचा महोत्सव होता ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।